नमस्कार. आज आपण बघणार आहोत प्रिंटेड नेकपासून कशी सुंदर डिझाईन तयार करायची आहे. हा असा प्रिंटेड ब्लाउज आहे आणि त्याच्यापासून मी बोटनेक डिझाईनचा गळा तयार करणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा. खूप सुंदर डिझाईन झालेली आहे. तर हे मी अस्तर घेतलेलं आहे बोटनेकसाठी कटिंग करून. त्याचे शोल्डर मी 7.5 इंच एवढं ठेवलेलं आहे. हे आणि त्याची मुंडा मी 5.5 ठेवलेला आहे आणि उंची आहे 14.25 इतकी घेतलेली आहे. म्हणजे 13.25 इतकी उंची त्यांची तयार पाहिजे आहे. आणि आता मी हा अस्तर कटिंग करून घेतलेला आहे पहिल्यांदाच. आणि हा गळा असा तयार करायचा आहे. प्रिंटेड नेक हा असा पानच्या आकारामध्ये आलेला आहे, पण आम्ही त्याचा उलटा शेप देणार आहोत आणि त्याची सुंदर डिझाईन तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी अस्तरची खालील बाजू पूर्णपणे पहिल्यांदा फॅब्रिकला जोडून घेत आहे. मी अस्तर आता पूर्णपणे जोडून घेतलेलं आहे. खालील बाजू जोडून झाल्यानंतर फॅब्रिकच्या वरूनच मी नेट सरकू नये यासाठी चारही बाजूच्या शिलाया मारून घेत आहे. तर अशा चारही बाजूच्या शिलाया मारून घ्यायच्या आहेत. त्यानंतर साईडचं पूर्णपणे कापड कटिंग करून घ्यायचं आहे. आता मी ब्लाऊजला चारही बाजूच्या शिलाया व्यवस्थित जोडून घेतलेल्या आहेत आणि साईडचा उरलेला फॅब्रिक कट करून घेणार आहे. अशा प्रकारे पूर्ण जोडून घेतल्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे. हे पहा, आता मी कट करून घेत आहे. वरील बाजूची थोडीशी डिझाईन कट करून जाणार आहे, पण हरकत नाही. त्यावरती प्रिंटच तसं आलं होतं, त्यामुळे ते कट करावंच लागतं. अशा पद्धतीने आता अस्तर आणि फॅब्रिक जोडून तयार आहे. आता मला हा आकार प्रथम पेपर कॅनव्हासवरती ठेवून आखून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी आता पेपर कॅनव्हास बनवून कसा घेतलेला आहे बघा. हे पहा, मी अस्तरचं कापड चारी बाजूने पेपर कॅनव्हासला बनवून घेतलेलं आहे. असं जोडून घेतलेलं आहे व्यवस्थित शिलाई मारून. आणि आता मी ते बरोबर डिझाईनवरती ठेवलेलं आहे, वरच्या बाजूनेच ठेवलेलं आहे आणि त्याला पेनाने व्यवस्थित असा आखून घेतलेला आहे डिझाईनच्या आकारानुसार. ती एम्ब्रॉयडरी आपल्याला लागत असते, तिथूनच करेक्ट असं डिझाईन आखून घेतलेलं आहे. आता या बाजूच्या या पान आकाराच्या पूर्ण शिलाया आपण मारून घ्यायच्या आहेत. हे पहा, ते व्यवस्थित ठेवून त्याच्यानंतर अगदी सावकाशपणे शिलाया व्यवस्थित आकारामध्ये मारून घ्यायची आहे. जराही सरकू द्यायचं नाही आहे कापड किंवा कॅनव्हास, नाहीतर फिनिशिंग पूर्णपणे बिघडतं. आता मी व्यवस्थित शिलाया मारून घेत आहे. अजिबात गडबड करायची नाही आहे. सावकाश डिझाईनच्या आकारामध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. आणि शिलाई मारून झाल्यानंतर मधील जो पेपर कॅनव्हासचा भाग आहे पान आकारामध्ये, तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. हे पहा, आता कशी व्यवस्थित शिलाई आलेली आहे. पहिल्यांदा खालील बाजूने स्ट्रेट बाजूने थोडंसं कट मारून घ्यायचं आहे आणि नंतर पानच्या आकारामध्ये
व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आणि हे कटिंग करून झाल्यानंतर आपण उलटवण्यासाठी फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी या पूर्ण राऊंडला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. आणि जर कॉर्नर असेल तर त्याला पूर्ण कॉर्नरपर्यंत व्यवस्थित असा कट मारायचा आहे. आणि मग उलटवायचं आहे. आता मी हे उलटवत आहे. हे बघा, कॉर्नरला पूर्ण शेवटपर्यंत कट मारला तरच तो व्यवस्थित उलटवला जातो. अन्यथा तिथं कापड चुरगळल्याप्रमाणे होतं. आता माझं ही साईड पण तशीच झाली, पण हे बघा पूर्ण कट मारला तर ते व्यवस्थित फिनिशिंग येतं. हे बघा, आता पूर्ण फिनिशिंग झालेलं आहे. आता वरील बाजूने थोडी दाबटीप मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित कॅनव्हास बसला जातो आणि शिलाई पण पक्की होते. आता मी वरील बाजूने पूर्ण अशी शिलाई मारून घेतलेली आहे. हे पहा, झालेलं आहे. आता आपण वरची बाजूची फिनिशिंग करून घ्यायची आहे. त्यासाठी मी असं क्रॉस कापड घेतलेला आहे अस्तरचा आणि जशा पायपिंग पट्ट्या बनवतो तशाच क्रॉस कापून घेतलेल्या आहेत आणि ते जोडून घेतलेल्या आहेत. साधारणतः मी 1.5 इंचाची घेतलेली आहे पट्टी. आता ती डबल करूनच मी फोल्ड करूनच लावणार आहे. तर अशा पद्धतीने वरील बाजूला अशी गळ्यासाठी ही फिनिशिंग पट्टी लावून घ्यायची आहे. ही माझी फिनिशिंग पट्टी लावून त्याच्यावरती आपण दाबटीप देखील मारून घेतलेली आहे. आता हा असा गळा तयार आहे. वरील बाजू पण तयार आहे. आता याला आपण टक्स मारून घेणार आहोत. टक्स साधारण 4 इंचावरच असतात, पण डिझाईनच्या हिशोबाने आपल्याला 4.5 इंचावर घ्यावे लागलेले आहेत आणि उंचीला 4 इंच इतकेच. हे पहा, 4.5 इंच घ्यावे लागले. ह्या बाजूला देखील तसंच 4.5 इंचावर घ्यायचं आहे, कारण मध्ये डिझाईन येत आहे, त्यामुळे टक्समध्ये डिझाईन अडकली जाते. आणि हा कॅनव्हास पेपरच्या खालूनच टक्स मारून घ्यायचा आहे, म्हणजे पेपरला घडी पडत नाही आणि हात शिलाई घालताना व्यवस्थित घालता पण येते. असं जोडून झाल्यानंतर आता खालची पट्टी लावून घ्यायची आहे. कमरपट्टी ही मी तयार करून घेतलेली आहे. 1 इंचाची कमरपट्टी ती खाली लावून घ्यायची. हे पहा, त्याच्यावरती दाबटीप मारून घेते. कमरपट्टीला दाबटीप मारल्यानंतर व्यवस्थित बसते आणि उलटवून पुन्हा मोठी टीप मारायची आहे आणि हात शिलाई घातल्यानंतर आपण ती मोठी टीप उसवून टाकायची आहे. अशा पद्धतीने आपला गळा तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये शेअर करा. थँक यू.